नववर्षाच्या स्वागतावेळी मुंबईत चोख बंदोबस्त असणार। पोलीस आयुक्त, उपआयुक्तांसह पोलीस अधिकारी आणि 12,000 अंमलदार तैनात असणार। शहरातील मुख्य चौकात नाकाबंदी ठेवली जाणार। योगेश कदमांची माहिती। नववर्षाच्या निमित्ताने सिद्धिविनायक गणपतीच्या दर्शन वेळेत बदल। दर्शनाची वेळ सकाळी 6 ते दुपारी 11:50 वाजेपर्यंत आणि रात्री 8 ते 10:30 वाजेपर्यंत दर्शन घेता येणार। पुण्यात राज्य सरकारच्या परवानगीने पब, बार आणि मद्य विक्री उद्या पहाटेपर्यंत सुरू राहणार। या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस, शरद पवार पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली। पुण्यात नववर्षाच्या पूर्वसंध्येला राज्य उत्पादन शुल्काची कारवाई। विविध ठिकाणी नाकाबंदी करत 1,20,00,000ची बनावट दारू जप्त। 9 आरोपींना अटक। नागपुरात 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई। नागपूर गुन्हे शाखेकडून 50 लाखांपेक्षा जास्त किमतीचे ड्रग्ज जप्त। 4घांना अटक। ड्रग्ज पार्ट्यांवर कारवाई होणार। विकणारा आणि विकत घेणारा दोघांवरही कारवाई केली जाईल। योगेश कदमांची माहिती। तर नव्या वर्षात ड्रग्ज तस्करांवर कठोर कारवाई करणार, कदमांचा इशारा। पुण्यातील मुंढवा परिसरातील हाय स्पिरिट पबमध्ये नववर्षानिमित्त पार्टीचं आयोजन। पार्टीसाठी येणाऱ्यांना कंडोम आणि ORSचं पाकिट दिलं जाणार। तरुणांमध्ये जनजागृती व्हावी असा उद्देश असल्याचा पबचा दावा। लोणावळ्यातील लायन्स आणि टायगर या दोन्ही पॉइंटवर पर्यटकांना बंदी। 31 डिसेंबरच्या निमित्तानं वन विभागाकडून बंदी घालण्याचा निर्णय। नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर तळीरामांना आवर घालण्यासाठी नाशिक पोलीस सज्ज। पोलिसांकडून शहरात ठिकठिकाणी 2 दिवस नाकाबंदी। नियमांचं उल्लंघन करून सेलिब्रेशन करणाऱ्यांवर होणार कारवाई। नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर बेस्ट उपक्रमाच्या अतिरिक्त बसेस। मुंबईतील समुद्र किनाऱ्यांजवळ विविध बस मार्गांवर रात्री एकूण 25 जादा गाड्या सोडण्यात येणार। नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात आलेल्या पर्यटकांना आता झिप लाईनचाही आनंद घेता येणार। गणपतीपुळ्याकडे जाताना आरेवारे परिसरात लुटता येणार झिप लाईनचा आनंद। शैक्षणिक प्रगतीत केरळ प्रथम क्रमांकावर। देशातील परदेशी चलन देणारं केरळ राज्य आहे, त्यामुळे अशा राज्याला दहशतवादी म्हणणं चुकीचं। नितेश राणेंच्या वक्तव्यावर आव्हाडांची प्रतिक्रिया। केरळसारख्या एका प्रगत राज्याला मिनी पाकिस्तान बोलणं हे कितपत योग्य? विजय वडेट्टीवारांचा सवाल। समाजात तेढ निर्माण करणाऱ्या नेत्यांनाच मंत्री बनवू या पात्रतेवर महायुतीचं राज्यात मंत्रिमंडळ। वडेट्टीवारांची टीका। मालेगावमध्ये बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा कारखाना। तहसील कार्यालयातून जवळपास 1,110 बांगलादेशी रोहिंग्यांना जन्मदाखला दिला। किरीट सोमय्यांचा आरोप। प्राजक्ता माळी संदर्भात केलेल्या वक्तव्यावर सुरेश धस यांच्याकडून दिलगिरी व्यक्त। माझ्या वक्तव्याचा गैर अर्थ काढण्यात आला। कुणाचंही मन दुखावलं असल्यास दिलगिरी व्यक्त करतो, सुरेश धस यांचं वक्तव्य। प्राजक्ता माळीविषयी माझ्यासाठी संपलाय। संतोष देशमुख प्रकरणावरून लक्ष विचलित करू नका, सुरेश धस यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांनी बीड प्रकरणात यंत्रणा कामाला लावली आहे, मात्र तपासात अडथळा येईल अशी विधानं सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी न करण्याच्या बावनकुळेंच्या सूचना। राज्यातील सरपंच संघटनांकडून संतोष देशमुखांच्या हत्येच्या निदर्शनार्थ आजपासून काम बंद आंदोलन। ग्रामपंचायतींसमोर काळ्या फिती लावून आंदोलन करणार। बीडमध्ये कायदा सुव्यवस्था राहिली नाहीये, म्हणून मुख्यमंत्री फडणवीसांनी बीडचं पालकमंत्रीपद घ्यावं, सुरेश धस यांची मागणी। पालकमंत्रीपद कोणाला द्यावं हा महायुतीचा प्रश्न, पण बीड जिल्ह्यात अजितदादांनी पालकमंत्रीपद घ्यावं, किमान त्यांचे सोंगाडी काय करतात हे पाहण्यासाठी तरी। खासदार बजरंग सोनावणेंचा टोला। जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शस्त्र परवाने रद्द करण्याची मागणी केली, सुरेश धस यांची माहिती। चिरीमिरीच्या बदल्यात बंदुकीचे परवाने मिळणार असतील तर बीड जिल्हा बिहारच नाही तर त्याही पुढे जाऊन काबूल होईल, धस यांची टीका।
वाल्मिक कराडला पोलिसांची मदत आहे का याची माहिती घेणं सुरू आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची माहिती. तर शस्त्र परवान्यांची तपासणी सुरू असून गरज नसलेली शस्त्र परवाने रद्द करणार, कौवत यांचा इशारा. बीडमध्ये सीआयडी पथकाकडून एका महिलेची तब्बल 4 तास चौकशीनंतर बीड पोलीस ठाण्यातून संबंधित महिलेची सुटका. वाल्मिक कराडवर जाणीवपूर्वक कारवाई होत नाही, लोक विसरून जाण्याची वाट पाहतायत. मकोला लावणार असं सभागृहात सांगितलं होतं, पण अजूनही काहीच कारवाई नाही, जितेंद्र आव्हाडांची टीका. संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी घेतली बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट. वाल्मिक कराड याच्या पत्नीचा तपास सुरू असून ती त्याची दुसरी पत्नी असल्याचा धनंजय देशमुखांचा दावा. बीडचे सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणी उच्च न्यायालयात क्रिमिनल रिट याचिका. पुढील तपासाबाबत न्यायालयाने योग्य तो आदेश देत तपासाला डायरेक्शन देण्याबाबत याचिका दाखल. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्याकडे भेटीची वेळ मागितली. संतोष देशमुख हत्या प्रकरणी लोकभावना मांडण्यासाठी आणि जनतेचं निवेदन देण्यासाठी वेळ मागितली. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घेतली आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडेंच्या कुटुंबियांची भेट. तसंच सोमनाथ सूर्यवंशीच्याही कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट. सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना रिपाईकडून 5 लाखांची मदत. रामदास आठवलेंकडून घोषणा. तर वाकोडेंचा स्मारक उभारण्यासाठी मनपाने जागा द्यावी, आठवलेंची मागणी. बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नीकडून संताप व्यक्त. वेदना सहन होत नाहीयेत, काय पाप केलेलं आहे म्हणून आमच्यावर ही वेळ आली असं म्हणत त्यांनी रामदास आठवलेंसमोर फोडला हंबरडा. रामदास आठवलेंसमोर आंदोलकांकडून आक्रोश व्यक्त. घरात घुसून मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर बडतर्फीचे कारवाई करण्याची मागणी. तर आंदोलकांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचं आठवलेंचं आश्वासन. खासदार संजय राऊतांकडून मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांचा वाल्मिक कराडासोबतचा फोटो शेअर. वाह क्या सीन है, नक्की कोणाचा आका, राऊतांची फेसबुक पोस्ट. बाबा सिद्दकी हत्या प्रकरणात 26 आरोपींना 9 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी. आरोपींना मकोका कोर्टात हजर करण्यात येणार. बाबा सिद्दकी हत्या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांवर आरोप. बळजबरीनं जबाब नोंदवल्याचा आरोप नितीन सप्रेनं सुनावणी दरम्यान दावा. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी स्वीकारला पदभार. यावेळी भुसेंसोबत अनेक शालेय विद्यार्थी देखील उपस्थित. आशिष शेलार यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. माहिती आणि तंत्रज्ञान पदाची शेलारांकडे जबाबदारी. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत किमान 13 लाख घरकुलांना मंजुरी देण्यात येणार. त्याचबरोबर या आवास योजनेतील प्रत्येक घर ही सौर ऊर्जेवर करण्यात यावी, मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना. 6 जानेवारीला हिंदू मेंढपाळ बांधवांसाठी अमरावतीत आंदोलन. चराईसाठी जागा नाही, त्यामुळे मेंढपाळांचं मोठं नुकसान होत असल्याचं आंदोलन. बच्चू कडूंची घोषणा. अमरावतीत वन नेशन वन इलेक्शन विरोधात आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि डाव्या आघाडीची निदर्शनं. जळगावातील वाढते अपघात रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली बैठक. बैठकीत आमदार सुरेश भोळे, खासदार स्मिता वाघ यांना प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. पंजाबमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा पुणे जम्मू तावी झेलम एक्सप्रेसमधील प्रवाशांना फटका. 11 तास रेल्वे जालंधर जवळ थांबून. सरसकट कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी अमरावतीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन. चांदूर बाजार तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री फडणवीसांना दिलं निवेदन. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्या आरोपींना तात्काळ शिक्षा करा या मागणीसाठी सिंदखेड राजा इथं मराठा समाजा बांधवांकडून
मोठा मोर्चा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली दिवा महोत्सवाला भेट. महोत्सवात बोलताना दिव्याची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्यात उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन. अमरावतीतल्या बहिरम इथं भाजप आमदार प्रवीण तायडेंचं लावण्यात आलेले शुभेच्छा फलक फाडण्याचा प्रकार. फलक फाडल्यामुळे भाजप पदाधिकारी आक्रमक होण्याची शक्यता. महाराष्ट्राचे पणन मंत्री जयकुमार रावल यांची एपीएमसी मार्केटला भेट. धोकादायक स्थितीत असलेला कांदा बटाटा मार्केटचा पुनर्विकास करणार, रावल यांचं आश्वासन. जेजुरीच्या खंडोबाची सोमवती यात्रा संपन्न. लाखो भाविकांच्या उपस्थितीत खंडेरायाचं कऱ्हास्नान पार पडलं. ड्रोन कॅमेराद्वारे टिपलेली कऱ्हास्नानाची ही खास दृश्य. रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावलेंनी शनी शिंगणापूरमध्ये घेतलं देवाचं दर्शन. गोगावलेंकडून शनिदेवाला तैलाभिषेक. धाराशिवमध्ये आमदार कैलास पाटलांनी कुटुंबियांसमवेत साजरी केली वेळा अमावस्या. वनभोजनाचा आनंदही घेतला. धाराशिवच्या भोयर चिंचोली गावात विकास गायकवाड यांच्या कुटुंबियांच्या वतीनं महापुरुषाच्या प्रतिमेस अभिवादन करून वेळ अमावस्या साजरी. शेतात मांडलेल्या वेळ अमावस्येच्या पूजेला महापुरुषांचे फोटो ठेवण्यात आले होते. लातूरमध्ये वेळ अमावस्येचा सण उत्साहात साजरा. शेत शिवारात गावकऱ्यांची गर्दी. शहरातील बाजारपेठ, रस्ते पडले ओस. तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेला आजपासून प्रारंभ. पूजेच्या वेळेत बदल. मंदिरातही लवकर बंद होणार. नांदेड माळेगाव यात्रेला उत्साहात सुरुवात. ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या यात्रेत शेकडो विक्रेते दाखल. बळीराजाला लागणाऱ्या साहित्याच्या दुकानांनी माळेगाव बाजारपेठ गजबजली. अलिबागमध्ये मासे खरेदीसाठी पर्यटकांची लगबग. मच्छी मार्केट परिसरात मासे खरेदीसाठी भारतीय आणि परदेशी पर्यटकांची मोठी गर्दी. बदलत्या हवामानाचा रायगडमधील मत्स्य उत्पादनावर परिणाम. बाजारात 200 किलोनं मिळणारी मासळी 400 रुपयांना. आवक कमी झाल्यानं मासे महागले. सिंधुदुर्गातील फोंडा घाट खड्डेमय. रस्त्याची दुरावस्था झाल्याने पर्यटक आणि स्थानिक नागरिक तसंच व्यापारी हैराण. विदर्भात होणारं स्ट्रॉबेरीचं उत्पादन. अकोल्यातील पंजाबराव कृषी विद्यापीठाचं मोठं संशोधन. अकोट, तेहारा, पातूरमध्ये स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं जाऊ शकतं, विद्यापीठाचा दावा. बाजारात दाखल झालेल्या नव्या तुरीच्या दरात 4 दिवसात हजारां रुपयांनी वाढ. अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला 6,000 ते 8,000 रुपये भाव. नाशिक जिल्ह्यातील भगूर मांढुर्ली रस्त्याची दुरावस्था झाल्यानं नागरिक आक्रमक. राहुरी फाट्याजवळ रास्ता रोको आंदोलन करत लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्याची केली मागणी. जळगावच्या धरणगावमध्ये नगरपालिकेनं टपरीधारक आणि फेरीवाल्यांवर कारवाई करत अतिक्रमण हटवलं. त्यानंतर टपरीधारक आणि फेरीवाल्यांची पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी. अन्यथा रस्ता रोकोचा इशारा. यवतमाळमध्ये जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या कक्षात तरुणाचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न. हमालीचा कंत्राट रद्द केल्यानं कंत्राटदाराच्या मुलाकडून आत्महत्येचा प्रयत्न. लातूरमधील वलांडीतील बसस्थानक परिसरातील दुकानाला भीषण आग. 5 ते 6 दुकानं जळून खाक. वेळ अमावस्या असल्यानं दुकानात पूजा करून व्यापारी शेताकडे गेल्यानंतर आग लागली. पनवेल परिसरातील मंजुश्री पटवर्धन युनिक सोशल कस्टमच्या गोडाऊनमध्ये चोरी. 48 तासात चोरीचा लावला छडा. 1,80,00,000 माल पनवेल पोलिसांनी आरोपीकडून केला हस्तगत. रायगडच्या मुरुड तालुक्यातील कोलई इथं बोटीत 22 वर्षीय तरुणावर अत्याचार. आमदार महेंद्र दळवींच्या पत्नी मानसी दळवींचं रेवदंडा पोलिसांना निवेदन. आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी. कल्याणच्या आंबिवली परिसरात अघोरी विद्येच्या नावाखाली मुलीसोबत अश्लील चाळे.
भोंदूबाबा अरविंद जाधवला पोलिसांकडून अटक. पुण्याच्या कांचन उरळीत रेल्वे रुळावर सिलेंडर ठेवून घातपाताचा प्रयत्न. लोको पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. जालन्यात व्यापाराची 12.5 लाखांची बॅग लंपास करणाऱ्या आरोपीला सीसीटीव्हीच्या आधारे अटक. 5 लाखांची रोकड आणि 1 लाखांचे सोन्याचे दागिने देखील जप्त. चंद्रपूरमध्ये सायलेन्सर मॉडिफाय करून फटाक्याचे आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलिसांकडून लगाम. 65 जणांवर पोलिसांकडून कारवाई. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी फरार असलेले गोवंडीतील व्यावसायिक अशरत खान यांना उत्तर प्रदेशातून अटक. कोर्टात हजर देखील केलं जाणार. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि टँकरचा भीषण अपघात. मुंबईकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीनं. रेवदंडा समुद्रकिनारी वाळूत कार रुतली. अडकलेल्या कारला बाहेर काढण्यासाठी बैलगाडीचा वापर. समुद्रकिनाऱ्यावर कार चालवण्यास बंदी असताना देखील पर्यटकांकडून नियमांचं उल्लंघन. यवतमाळमध्ये रेड्यांची तस्करी करणाऱ्या वाहनांसह 5 जणांना अटक. आरोपीकडून 28,58,000चा मुद्देमाल जप्त. कारवाईनंतर 22 रेड्यांचीही सुटका. ठाण्यातील येऊर हिल्स इथं ट्रेकिंगसाठी गेलेल्या 10 वर्षांच्या तरुणावर मधमाशांचा हल्ला. जखमींमध्ये ठाण्यातील 2 मुंबईतील तर 7 नवी मुंबईतील आणि एका तरुणाचा देखील समावेश. दोडामार्गमधील तिराली परिसरात तस्कर हत्तीची दहशत. हत्ती रस्त्यावर फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री. नायडूंकडे 931 कोटींची संपत्ती. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मर्स कडून अहवाल प्रसिद्ध. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत सर्वात खालच्या स्थानी. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मर्स कडून अहवाल प्रसिद्ध. नववर्षाच्या स्वागतासाठी राहुल गांधी व्हिएतनाममध्ये गेल्याचा भाजपचा दावा. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानं देश दुःखात असताना राहुल गांधी फिरायला गेले. भाजपचा आरोप. अमित शहांनी वायनाड दुर्घटनेला गंभीर नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याचा निर्णय योग्य दिशेनं टाकलेलं पाऊल. प्रियंका गांधींची एक्स पोस्ट. पुरेसा निधी लवकरात लवकर देण्याचीही मागणी. हैदराबादच्या संध्या थिएटर बाहेरील चेंगराचेंगरी प्रकरण. अभिनेता अल्लू अर्जुनच्या जामीन याचिकेवर निर्णय कोर्टानं राखून ठेवला. या प्रकरणी पुढील सुनावणी 3 जानेवारीला होणार. इस्रोकडून स्पेडेक्स मिशनचं यशस्वी लॉन्चिंग. अवकाशात अंतराळ यानाने जोडणी आणि विलग करण्याच्या क्षमतेत भारत होणार स्वावलंबी. अंतराळात स्वतः स्थानक निर्माण करणार. इस्रोच्या स्पॅडेक्स मोहिमेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक. नववर्षाच्या पूर्वसंध्येला इस्रोनं अप्रतिम भेट दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.